तर आता आपण वळूया 5व्या प्रश्नाकडे. हा पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणारा असेल. वेगवान तोच नशीबवान. तर हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. ठुशी हा दागिना शरीराच्या कोणत्या भागावर घातला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हात, पर्याय क्रमांक 2 पाऊल, पर्याय क्रमांक 3 गळा, पर्याय क्रमांक 4 कान. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय म्हणणं आहे तुमचं योगेश भाऊ? उत्तर डिपॉझिट म्हणजे गळा दिलेले. माहितीये का तुम्हाला ठुशी काय आहे? मग कसं तुम्ही सांगितलं गळा? नावावरून तर नाही वाटत, पण दागिने मोस्टली गळ्यात कानात वगैरे. नाही हो, मी बोटात पण घातलंय, पण मी कानात घातलंय, मी हातात घातलंय, पायात पण आहे. मग मयुरेशी गळा माहितीये? माहितीये. हा मत हो. का वहिनीनं घेऊन दिलंय का काही तसलं? नाही, घेऊन नाही दिलेलं, पण असं ऐकून आहे बऱ्याच वेळा. आणि उत्तमराव? अंदाज. अंदाज काय? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गळा. या उत्तराबरोबर उत्तमराव तुमच्या खात्यात जमा आहेत 20%, मयुरेशजी तुमच्या खात्यात 40% जमा आहेत आणि योगेश भाऊ तुमच्या खात्यात 30% जमा आहेत. हा प्रश्न होता नशिबाचा कौल आजमावण्यासाठी आणि त्याचं सगळ्यात आधी उत्तर दिलंय मयुरेशजींनी 32 सेकंदात आणि योगेश भाऊ तुम्ही 1 सेकंदाने मागे पडलायत. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी मयुरेशजी तुम्हाला मिळते. बिलकुल टेन्शन दिसत नाही कारण -10 गेलेले आहे. ठीक आहे, पण खेचा 10 आले तर कोणाचे खेचणार तुम्ही? मग अशी पिंपरीकरांनी पुणेकरांची बाजू घेतली होती. मी खेचायचं समजा आलं खेचा 10, मी यांच्याच खेचन, कारण ह्यांचं एक उत्तर चुकलेलं आहे. का हो त्यांच्यावर असे दोघे जण? त्यांच्यावर समजा त्यांच्याकडे खेचा गेला तर त्यांनी अगदी खुशाल माझं खेचावं. अगदी मी हे असं काय म्हणतात त्याला, खुलं आवाहन देतो. काय वाटतंय काय आलं असेल ते बघावं. कसे टेन्शन मध्ये तुमच्याकडे बघतायत. तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही, काही आलं तरी तुमचे 10% वाढणारच आहे. जोकर आला असेल. आणि नशिबाचा कौल आहे विदूषक. बघा तुमच्या मनाप्रमाणे घडलं. ह्याचे पर्याय माहिती आहेत ना? +10 नाही, +10 किंवा तुम्ही खेचूही शकता किंवा -10 घालवायचे का? +10. ठीक आहे. मयुरेशजींच्या खात्यात 10% वाढ झालेली आहे आणि त्यांच्या खात्यात आता आहेत 50%. मला काय वाटतं तुमच्या पत्नीविषयी? असं वाटतं का की मग आपण हिच्याशीच लग्न केलं, हे खूप चांगलं केलं, असं कधी आयुष्यात वाटलं का? हो. आम्ही ज्या व्यवसायासाठी आम्ही लोन घेतलं होतं 3 लाख रुपये, तर आमचा तो व्यवसाय फळ प्रक्रियेचा व्यवसाय होता. म्हणजे फळांवरती प्रक्रिया करून ज्यूस म्हणा किंवा कॅन्डीज असं आम्ही बनवायचो, प्लस मसाल्यांचा आमचा बिझनेस आहे. तर ते अशा हा जेव्हा व्यवसाय आमचा सुरू होता, कलेक्शन कधी कधी आमचं वेळेत नाही झालं तर आमचा बँकेमधला हप्ता चुकायचा. तर मग असं करता करता एकदा एक घटना अशी झाली होती की मार्च इयर एंड जेव्हा येतं त्यावेळेला बँकांना सगळं अकाउंट क्लिअर ठेवायला लागतं प्रत्येक सभासदाचं. तर एकदा असं झालं की मी 2-3 महिने हप्ते भरू शकलो नाही बँकेत. पण मग त्यावेळेला आम्ही माझ्या आईबाबांना न सांगता आम्ही एक निर्णय घेतला दोघांनी की माझ्या मिसेसचं बायकोचं जे सोनं होतं लग्नातलं, स्त्रीधन ज्याला आपण म्हणतो, ते आम्ही एका दुसऱ्या बँकेमध्ये ठेवून त्याच्यावर गोल्ड लोन घेतलं आणि त्या गोल्ड लोनचे पैसे हप्ता म्हणून बँकेत भरले की अकाउंट NPA नको व्हायला म्हणून. तर मग आणि असं करता करता दिवस निघून गेले भराभरा. मग दिवाळी आली जवळ. दिवाळी आल्यानंतर माझी आई म्हणाली बायकोला माझ्या
मृण्मयीचं दागिने घालून तयार राहा, पूजेला दागिने दे. आम्ही दोघं एकमेकांकडे बघायला लागलो, आता सांगायचं काय. तरी पण मग त्यावेळेला पण खूप टेन्शन वाढलं होतं. पण शेवटी धीर एकवटवून मी माझ्या आईबाबांना जे काही सत्य होतं ते सांगितलं. ते थोडेसे नाराज झाले, पण नंतर आम्ही ते जे गोल्ड लोन ज्याच्यावर केलं होतं ते गोल्ड आम्ही सोडवून घेतलं बँकेतनं, जसं जमेल त्याप्रमाणे पैसे भरून आणि मग आईबाबांना दाखवलं. मग नंतर काही प्रॉब्लेम नाही आला. आणि हा आम्ही निर्णय घेऊ शकलो कारण आमचा एकमेकांवरती असलेला 100% विश्वास. म्हणून मला आता कळते की झी मराठीने हा हप्ताबंद कार्यक्रम चालू करून सामान्य माणसांना किती मोठा मदतीचा हात पुढे केलेला आहे. नक्कीच नक्कीच. आणि खरंच या बाबतीत झी मराठीचे धन्यवाद आहेत, कारण सगळे जे इथे येतात ते या सगळ्या कसरतीतनं गेलेले आहेत. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील, पण सगळ्यांचं जी घटना आहे, हप्ता भरण्यासाठी जी धावपळ आहे, ती सगळ्यांची सारखीच आहे आणि ती सगळ्यांची दूर करो हीच प्रार्थना. तुम्हाला आज जर मी म्हटलं की वहिनींसाठी काहीतरी उद्देशून म्हणा, म्हणजे त्या एवढ्या मोठ्या मनाच्या आहेत, तर काय म्हणाल तुम्ही त्यांना? एक लाईन म्हणतो मी तिच्यासाठी. हो हो हो, हवं आम्हाला. गाणार का? गाणार गुणगुणतो अशी जस्ट एक. बर. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम जान हमारी हो, बड़ी सुंदर दिखती हो. कहो कहते रहो अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. खरंच तुमच्या जीवनातली सगळी स्वप्न खरी होत या अगदी माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा. खूप छान जोडी आहे तुमची. बोला उत्तमजी. अरेंज मॅरेज. बघून सवरून. पण तुम्ही लाजला तेवढं, त्याच्यावरून मला वाटलं प्रेमविवाहच आहे. कांदे पोहे. कांदे पोहे. कांदे पोहे. बरं. कांदे पोहे नव्हते, बिस्कट दिली? नाही, कांदे पोहे तिखट होते थोडेसे. स्वभाव पण तसाच आहे का त्यांचा? हो. एवढा नाहीये तिखट, त्यांना तसं वाटत असेल. नाही, मी मजा केली. तिखट वगैरे काही नाही, समंजस आहे. माझा जॉब जरा टुरिंगचा असल्यामुळं मला नेहमी बाहेर जावं लागतं. तरी त्यामध्ये ते मुलांकडे, आईवडिलांकडे आणि भाऊ आहे, आम्ही सगळे एकत्र जातो. त्यामुळे ते सगळ्यांकडे शी इज केअर टेकन करते, पुन्हा सगळ्या गोष्टींची काळजी घेते. तुम्ही बोला यांच्याबद्दल तुमच्या. त्यांचं म्हणजे असं की बाहेर कुठे गेले की मित्र भरपूर, म्हणजे कुणाशी ते ओळख करून बोलणं त्यांना फार आवडतं. बरोबर. तर आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलंय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 2 कवी इक्बाल, पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चटर्जी आणि पर्याय क्रमांक 4 वीर सावरकर. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. उत्तमराव, नीट विचार केलाय? तुमचं आधीचं उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे सलग दुसरं उत्तर चुकलं तर तुम्हाला इथून जावं लागेल. काय उत्तर दिले तुम्ही? बंकिमचंद्र चटर्जी. खात्री आहे तुम्हाला याची? मयुरेशजी? बंकिमचंद्र चटर्जी. तुम्हालाही खात्री आहे? आणि योगेश भाऊ? रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, आपण मामांना विचारूया. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चटर्जी. योगेश भाऊ, रवींद्रनाथ टागोरांनी आपलं राष्ट्रगीत लिहिलं आणि बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं. बोला योगेश भाऊ, मला काय वाटतं तुमच्या पत्नीविषयी? तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. माझ्या प्रत्येक कामामध्ये ह्याचं सहकार्य असतं तिचं, आणि म्हणजे कॉपरेटिव्ह नेचर तिचं आहे. बोला वहिनी. तसं बघायला गेलं तर खरंच माझं खूप भाग्य आहे की मला ह्यांच्यासारखे मिस्टर मिळालेत.
कारण प्रत्येक ते कोणतंही काम करतील ना ते पहिले मला येऊन सांगतात की अरुणा असं असं करायचं. मी करू का ग, योग्य असेल तर नक्कीच त्यांना म्हणते हो नक्की करा, पण योग्य नसेल तर नाहीच करत. आणि खूप कष्टाळू माणूस आहे, आतापर्यंत त्याने भरपूर कष्ट केलेले आहेत. फक्त एवढंच की कष्टाचं चीज व्हावं बस. होईल. लव्ह मॅरेज का तुमचं? हो. कसं काय जमलं? अहो लाजताय काय? माझी जी बेस्ट फ्रेंड होती ना ती त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मित्राची बहीण होती. आम्ही पालीला तिच्या लग्नासाठी गेलेलो, तेव्हा आमची ओळख तिथे झाली. आणि मग 2 वर्षांनी ओळखीचं रूपांतर आमचं प्रेमामध्ये झालं आणि प्रेमाचं नंतर लग्नामध्ये झालं. पण कोणी कोणाला विचारलं पहिल्यांदा? मी विचारलेलं. 2 वर्षानंतर त्यांचा होकार आला मला. काय एवढी वर्ष काय विचार करत होता तुम्ही? घरी मान्यता देत नव्हते. मग म्हटलं, पण मी कसं समोरच्या माणसाचा स्वभाव बघितला, स्वभावावरून मग पुढे गेलो. बर, तुमच्यावरचं त्यांचं प्रेम बघा तुम्ही. 2 वर्ष त्या थांबल्या तुम्हाला विचारल्यानंतर, आणि नंतर तुमचं लग्न झालं. लग्न मग तेव्हा घरच्यांची परवानगी होती का? नाही, तर विचारलेलं तेव्हा ते नाही म्हणाले. मग मी 1 वर्ष लग्न केलं आम्ही, पण घरी सांगितलं नव्हतं. हा, म्हणजे ऍक्च्युली आमच्या दोघांचं अफेअर आहे हे माझ्या घरामध्ये कळलं तेव्हा घरच्यांनी मग ह्याला बोलून घेतलं आणि विचारलं की नक्की तू करशील का लग्न म्हणून. तर हो म्हणाला तो. त्याच्यामुळे मग माझ्या घरच्यांनी परमिशन देऊन आमच्या पद्धतीने लग्न लावून घेतलं ते. मग तुम्ही वेगळे राहायला लागला? हो, वर्षभर मी एकटीच होती अंधेरीला. तुम्ही तुमच्या घरी? नाही, मग माझ्या मैत्रिणीची फ्लॅट होता, त्या फ्लॅटवरती मी एकटी राहायची. फक्त हप्त्यातून एकदा हा माणूस यायचा बस, ते पण कामाचा निमित्त सांगून. फिल्मी स्टोरी आहे ना तुमची एकदम. म्हणजे खरंच मी तुमच्या प्रेमाला दाद देते, खरंच. आता सगळं व्यवस्थित आहे? अगदी वेल अँड गुड आहे आता. म्हणजे हे तुमचे विवेक ओबेरॉय आणि तुम्ही यांची राणी मुखर्जी झालात ना? साथिया झालं तुमचं एकदम. ठीक आहे, तुमचं खूप छान संसार होऊ देत. तुम्हा दोघांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. आता पुन्हा एकदा नशिबाचा कौल. योगेश भाऊ, तुम्ही आधीचं उत्तर चुकलेले आहात, त्यामुळे हा प्रश्न जरा जपून खेळा. तर हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. शक दिनदर्शिकेनुसार चालू असलेलं वर्ष कोणतं वर्ष आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1951, पर्याय क्रमांक 2 1941, पर्याय क्रमांक 3 1931 आणि पर्याय क्रमांक 4 1921. तिघांनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले उत्तम भाऊ? पर्याय क्रमांक 1. खात्री आहे उत्तराची? नाही, अंदाज आहे. अंदाज आहे. तुम्ही मयूरची? पर्याय क्रमांक 4. तुम्हाला खात्री आहे? नाही, माहिती नाहीये काय? अंदाज आहे. अंदाज आहे. आणि योगेश भाऊ? 1921, पर्याय क्रमांक 4. तुमचं खात्री आहे? अंदाज. अंदाज आहे. ठीक आहे, बघूया आपण योग्य उत्तर काय आहे ते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1931. तुमच्या तिघांची उत्तरं चुकलेली आहेत आणि योगेशराव तुमचं सलग दुसरं उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडायला लागतो. तुम्ही इथे आलात, आमच्या बरोबर गप्पा मारल्यात, तुमच्या बऱ्याच गोष्टी आमच्या बरोबर शेअर केल्यात, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. छान संसार करा, सगळी तुमची स्वप्न पूर्ण होतील या माझ्या तुम्हाला शुभेच्छा.